नमस्कार मंडळी, मी आहे मेधा आणि तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM आणि आपण ऐकतोय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम. मंडळी, आजकाल आपण बघतो बऱ्याच जणांना गुडघ्याचा प्रॉब्लेम असतो किंवा कमरेचा प्रॉब्लेम असतो. काही वेळेला बोटं हलत नाहीत किंवा बोटं दुखतात असं सांगितलं जातं आणि मग पटकन कोणीतरी म्हणून जातं की अरे संधिवात तर नाही आहे ना बघ, किंवा तुम्हाला संधिवाताचा त्रास सुरू झाला आहे का, असा प्रश्न आपल्याला समोरून येतो. म्हणजे असं आपण म्हणू शकतो का की गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा कंबरदुखी ही होत असेल तर आपल्याला संधिवात झाला आहे? हे खरं तर आपण तज्ज्ञांना विचारायला पाहिजे, कारण हा प्रश्न इतका वरवरचा नाही आहे. नेमकं कशामुळे आपली कंबर दुखती आहे, पाठ दुखती आहे किंवा गुडघे दुखत आहेत याचा विचार डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला तज्ज्ञांना याचं उत्तर विचारायला पाहिजे, त्यासाठी आपण तज्ज्ञांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आता तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी आज आपल्या या डॉक्टर्स रूमच्या माध्यमातून हे सगळं विचारणार आहे आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर रवींद्रकुमार माने यांना. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून संधिवाताकडं किंवा या एकूण वात या प्रकाराकडं कसं पाहिलं जातं आणि नेमकी याची कारणं काही असतात का, ते कोणाकोणाला होऊ शकतं, तरुण वयात होतं का ओल्ड एजमध्ये या गोष्टी होतात, या सगळ्याची आपण उत्तरं जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी सर आज आपल्या स्टुडिओमध्ये हजर आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर. मी म्हटलं तसं की काहीतरी दुखतंय म्हटलं की संधिवात हा एक कॉमन शब्द किंवा त्याचा एक कॉमन टॅग त्याला चिकटवला जातो किंवा तसा प्रयत्न होतो. तुम्ही काय सांगाल की संधिवात म्हणजे नेमकं काय, किंवा ही गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा खांदेदुखी, एकूण सांधेदुखी म्हणजे संधिवातच असतो का? प्रश्न चांगला विचारला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा असं सांगावं वाटतं की तुम्ही म्हटलं तसं की टॅग लावणं किंवा हा संधिवात आहे हे सगळ्यात पहिल्यांदा थांबवायला पाहिजे. कारण संधी म्हणलं, सांधा म्हणला तर त्यामध्ये आपले हाडं आली, आतली गादी आली, साईडला जे स्नायू असतात ते आले, मग त्यामध्ये सॉफ्ट असतात, काही हार्ड असतात, त्याला टेंडॉन म्हणतात. हा सगळा एकत्र मिळून सांधा होतो. त्यामुळं लगेच त्याला संधिवात न म्हणता आधी ते दुखणं कशाशी रिलेटेड आहे हे आधी बघायला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि हे खरंच त्याच्या पुढचं असेल आणि त्या सांध्यावर खरंच मोठा परिणाम झाला असेल तर तो संधिवात म्हणायला काय हरकत नाही. बरोबर. आता आजकाल आपण समाजात वावरताना बघितलं तर एक 100 लोक असतील तर त्यातली एक 30-40 लोक तरी लंगडताना किंवा त्यांच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असताना आपल्याला बघायला मिळतं. तुम्ही काय सांगाल की संधिवाताचं हे जे प्रमाण सध्या दिसतंय तर ते काय आहे, आणि म्हणजे फक्त ह्या वेदना किंवा लंगडणं म्हणजेच संधिवात आहे का, म्हणजे एकूण त्याचं लक्षण काय सांगाल तुम्ही? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, कारण आमच्या क्लिनिकमध्ये सुद्धा आयुर्वेद क्लिनिक असल्यामुळं आपण सगळ्याचवर ट्रीटमेंट करत असतो. पण त्यातल्या त्यात जास्तीत जास्त संधिवाताची किंवा सांध्याला धरून जी लक्षणं आहेत ते असे पेशंट जास्त असतात. म्हणजे 30-40% हे पेशंट आमच्याकडे असतात. ओके. मग यामध्ये ज्यावेळेला आपण लंगडताना बघतो किंवा सूज आलेली बघतो, याचा संबंध सगळ्यात पहिल्यांदा आम्ही लावताना आधी सगळ्यात पहिल्यांदा सांध्याशी संबंधित जे स्नायू आहेत याच्यावर काय परिणाम झालाय का हे पहिल्यांदा आम्ही बघतो. ओके. बऱ्याचदा सुरुवातीलाच डायरेक्ट सांधा, डायरेक्ट हाडं याचा संबंध नसतो. बऱ्याचदा सुरुवातीला स्नायूशी संबंध असतो. अच्छा. कारण त्याला जो धरून ठेवणारा जो स्नायू असतो त्याला कुठेतरी इजा झालेली असते. जास्त वेळ बसल्यामुळं ते आखडलेलं असतं, जास्त वेळ गाडी चालवल्यामुळं ते आखडलेलं असतं, किंवा स्त्रियांच्या बाबतीत जास्त वेळ एका ठिकाणी उभं राहून स्वयंपाकासाठी म्हणा किंवा कामासाठी, पोलीस असतात त्यांचं उभं राहून असतं. म्हणजे असे व्यवसायाशी संबंधित सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात की ज्याचा परिणाम सांध्यावर होत असतो. अच्छा. मग डायरेक्ट हाडावर प्रेशर येत नसतं, त्याला ते सपोर्ट करणारे स्नायू असतात त्याच्यावर प्रेशर येत असतं, ते टेंडॉन असतात त्याच्यावर प्रेशर येत असतं आणि त्यामुळं ती सांधे दुखत असते. अच्छा. त्यामुळं डायरेक्ट हाडाचा न विचार करता स्नायूचा विचार करायला पाहिजे. आणि हे एक्सरेमध्ये कुठेही येत नाही. बऱ्याचदा MRI केलं तरी तिथं तुम्हाला इंजुरी कुठे दिसत नाही, काय दिसत नाही, पण सांधा तर दुखतोय, स्नायू तर दुखतात, आखडल्यासारखं होतंय, पण ते इंजुरी कुठे दिसत नाही. मग त्याची काम कमी झालेलं असते, कुठेतरी आखडलेपणा आलेला असतो, म्हणून ते दुखत असतं. अच्छा. आता हे दुखणं एवढंच लक्षण असतं का, या संधिवाताची आधी आणखी काही लक्षणं दिसायला लागतात? म्हणजे जसजसं तो त्रास वाढतोय पण दाखवलंच नाही आहे डॉक्टरना किंवा वैद्यांकडे आपण गेलोच नाही आहे तर त्याची लक्षणं आणखी वाढायला लागतात, अशी आणखी काही लक्षणं असतात? हो, लक्षणं असतात. त्यामध्ये कटकट वाजणं, दुखणं तर आहेच, आखडलेपणा, जास्त वेळ बसून असेल, उभं राहून असेल,
त्याचबरोबर उठता बसता चालता पायरी चढता दुखणं असेल, ह्या ज्या कंडिशन ह्या पुढच्या जाणाऱ्या कंडिशन आहेत. दुखतंय बाबा, हा ठीक आहे, उठून बसलं, एक 4 पावलं चाललं, बरं वाटलं, परत नाही दुखलं, ठीक आहे, हे स्नायूशी संबंधित हे आखडलेपण आहे. पण जसजसं पुढं जाऊन उठता बसता होत असेल किंवा पायरी चढताना होत असेल तर ते कुठेतरी आतल्या गादीवर प्रेशर पडतंय, तिथं कुठेतरी झीज व्हायला लागलेली आहे. आपल्या चुकीच्या पोझिशनमध्ये बसणं असेल, त्यामुळे त्या गादीवर एका बाजूला प्रेशर पडून ते दुखतंय का, ह्या सगळ्या पुढच्या लक्षणांमध्ये ही भर पडत जाते. त्याचबरोबर काही संधिवातामध्ये किंवा सांध्याच्या दुखण्यामध्ये सांधा लाल होतो, गरम वाटायला लागतो आणि सूज यायला लागते त्या ठिकाणी. चालून असेल किंवा न चालता सुद्धा असेल, काही लोकांना आभाळ आल्यावर सुद्धा सूज येते, कणकण येते, त्याच्याबरोबर सांधा दुखायला लागतो. ही लक्षणं संधिवाताकडे पुढं नेणारी ही लक्षणं आहेत. ताप आणि कणकण येणं हे सुद्धा एक संधिवातातलं वेगळं लक्षण आहे की ते प्रत्येक संधिवाताच्या पेशंटला दिसेलच असं नाही. बऱ्यापैकी ही लक्षणं सांगताय सर तुम्ही. पण संधिवात होण्यामागं नेमकं कारण काय? कारण असं म्हटलं जातं की तुमच्या आईला किंवा वडिलांना होतं म्हणून ते तुमच्यापर्यंत आलंय, किंवा आणखी काही त्याची कारणं आहेत. तुम्ही मगाशी पण म्हटलात की अनेक वेळाला बराच वेळ बसून किंवा बराच वेळ उभा राहून सुद्धा आपल्याला ह्या सांध्यांचा आजार जडू शकतो. तर काय काय कारणं अजून नेमकी सांगतायत? बराच वेळ बसणं, कारण आता व्यवसायाचे प्रकार पूर्वीपेक्षा फार बदलले. बरोबर. बसणं फिरणं ह्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे, निवांतपणा फार कमी झाला. त्यामुळं एका ठराविक सांध्यावर प्रेशर पडून ही लक्षणं वाढण्याची शक्यता जास्त असते. मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने. आता याला एज पण राहिलेलं नाही सांधिवाताला सुद्धा. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं डायरेक्ट स्नायूवर परिणाम होऊन संधिवात पुढं होतो, आखडलेपणा येतो. बऱ्याचदा ताप जो आपल्या शरीरामध्ये मुरलेला असतो, पूर्वी कधी काळी ताप आलेला असतो किंवा आता चिकनगुन्यासारखी कंडिशन आहे, यामध्ये जर आपण तो व्यवस्थित वेळेवर ट्रीट नाही केला किंवा तो व्यवस्थित फक्त अँटीबायोटिकने नाही कमी झाला तर त्या स्नायूमध्ये किंवा त्या सांध्यामध्ये जे काही परिणाम झालेले असतात ते परिणाम तसेच राहतात आणि पुढे जाऊन त्याचं कन्व्हर्जन संधिवातामध्ये होतं. आणि मग याला एज नाही, म्हणजे समजा 25व्या 26व्या वर्षी जरी चिकनगुन्या झाला असेल त्याकडे दुर्लक्ष केलं आपण, हा ठीक आहे दुखतंय, काहीतरी पेन किलर खाल्ली, तेवढ्यापुरतं कमी केलं, पण यानं काय होतंय की पुढे जाऊन ते सांधे आखडणं चालू होतं. मग त्या सांध्याच्या मेन जॉईंटमध्ये जिथं फ्लुइड असतं किंवा आतली गादी असते याच्यावर परिणाम होऊन ते पुढच्या शरीर दिसायला लागतं. ॲलोपॅथीमध्ये याच्यासाठी पेन किलर असतील, कॅल्शियमची औषधं असतील, कॅल्शियम असेल किंवा नंतर डायरेक्ट ऑपरेशनचे पर्याय दिले जातात. त्यांच्या शास्त्रानुसार ते बरोबर आहे, पण आमच्या शास्त्रानुसार आयुर्वेदानुसार ह्या प्रत्येक स्टेजला वेगवेगळी औषधं असतात. अच्छा. आणि त्या वेळेला ते क्लिअर केलं. म्हणजे आता समज चिकनगुन्या झालेला आहे हिस्ट्रीमध्ये, तर त्यामध्ये तो चिकनगुन्या क्लिअर करणं हे करत असताना त्याला तो ताप आल्यामुळे तो चिकनगुन्या झालेला आहे हे क्लिअर आम्हाला करायला लागतं. मग ती स्टेज संधिवाताची वाढत नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे एज हा विषय यामध्ये राहत नाही. म्हणजे कुठल्याही एजमध्ये पुढे जाऊन संधिवात होऊ शकतो. स्त्री पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये जास्तीत जास्त संधिवात होण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण त्यांच्यामध्ये जे रेग्युलर पिरियड येत असतात किंवा त्यांचं कामाची पद्धत असते किंवा स्ट्रेस मनाशी संबंधित गोष्टी असतात, याच्यामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये संधिवात हा आजार होणं हे पुरुषांच्या मानानं जास्त असतं. अच्छा. हिस्ट्रीमध्ये मग काही सांगितलं, मग चिकनगुन्या असेल तरी होऊ शकतं. कावीळ सुद्धा पूर्वी कधी काळी होऊन गेली असेल, त्याचा उष्णतेचा परिणाम म्हणून सुद्धा सांध्यातल्या फ्लुइडवर परिणाम होतो आणि त्यामुळं सांधे झिजायला चालू होतात. अच्छा. हे कारण आम्ही एक शोधून काढतो आयुर्वेदानुसार विचार करताना, की जे कुठल्याही शास्त्रात इतर शास्त्रामध्ये शोधून काढलं जात नाही. डेंग्यू सारखा आजार होऊन गेला असेल, त्याचा तापाचा परिणाम असेल. स्त्रियांच्या बाबतीत कमी वयामध्ये जर गर्भाशय काढला असेल पिरियड चालू असताना, स्त्रियांमध्ये संधिवात होण्याचे चान्सेस कितीतरी पटीने वाढतात. अरे वा. कारण कॅल्शियमचं प्रमाण त्यांच्यामध्ये कमी व्हायला लागतं आणि आमच्या दृष्टीनं वात जास्त वाढायला लागतं. वात वाढला की टिपिकल उजवा गुडघा दुखणं, उजवा पाय दुखणं, उजवी बाजूला कंबर दुखणं ही लक्षणं दिसायला लागतात. कुठल्याही बाबतीत आघात झाला तर दुखू शकते. बऱ्याचदा स्त्रियांच्या बाबतीत क्युरेटिंग करणं हे एक, आता हल्ली वंध्यत्वाचे केसेस वाढलेले आहेत, क्युरेटिंग पिशवी धुवून घेणं ही एक कंडिशन हल्ली केली जाते. पण त्याच्यामुळे जो वात वाढलेला असतो त्याचा परिणाम सुद्धा सांध्यावर होत असतो आणि सांधेदुखी ही लक्षणे दिसत असतात. म्हणजे आयुर्वेदानुसार हे वेगवेगळे ऍस्पेक्ट आम्ही विचार करतो
म्हणजे संधिवात आहे हा ठीक आहे, कॅल्शियम कमी झालंय आणि हे औषधं याला द्यायला पाहिजेत असं नसतं. म्हणजे त्याच्या मागं त्याची हिस्ट्री घेणं, आधी काय काय होऊन गेले याचा पण विचार आयुर्वेदामध्ये केला करायला जातो. लागतो, तरच तो आजार पूर्णपणे जाऊ शकतो. बरोबर नाहीतर मग तो तात्पुरता बरा. बरोबर, म्हणजे त्याच्या मुळाशी जाणं अतिशय जाणं महत्वाचं गरजेचं. असतं. बरोबर. आता सर काहीतरी दुखतंय, गुडघा दुखतोय किंवा कंबर दुखते म्हणून तुमच्याकडे पेशंट आला तर तुम्ही म्हणलात की आता आम्ही हिस्ट्री घेतो, पण नेमकं हे संधिवाताचं दुखणं आहे ह्याचं असं निदान कसं केलं जातं? सुरुवातीला मी म्हटलं तसं स्नायूचा विचार करायचा. स्नायूचा विचार करून औषधं दिली की पेशंटला बरं वाटत असेल, 80% 90% पेशंटला स्नायूचा विचार करून औषध दिली की बरं वाटतं, ते संधिवातापर्यंत गेलेलं नसतं. पण काही पेशंटमध्ये ती पुढची स्टेज आलेली असते की ज्याच्यावर फक्त स्नायूवर औषध देऊन चालत नाही, हाडाच्या बळकटीला सुद्धा औषध द्यावं लागते. ते औषध दिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की सांध्याची झीज झालेली आहे. याच्यासोबत ॲलोपॅथीची सुद्धा काही टेस्ट ज्या असतात, म्हणजे एक्सरे असेल, MRI असेल, यामध्ये सुद्धा हाडाची झीज झालेली आहे, कितपत झालेली आहे हे आपल्याला लक्षात येतं. हे आता सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. याबरोबर आमवात एक कंडिशन असते, त्यामध्ये आपण RA टेस्ट असते, RA फॅक्टर म्हणून बघितला जातो ब्लडमधला, की जो संधिवात आहे, आमवात आहे हे कळतं. तो वाढला असेल तर आमवात म्हटलं जातं. CCP अँटीबॉडीज म्हणून असतात. यामध्ये सुद्धा अँटीबॉडीज म्हणजे आपल्या शरीरातल्या पेशींना त्रास देणाऱ्या काही पेशी असतात, त्या वाढलेत का बघितले जातात, त्याच्यामुळं संधिवात आहे का बघितलं जातं. CRP हे आता जनरल सगळ्यांना माहिती आहे, CRP वाढला असेल तरी त्याचा दुष्परिणाम म्हणून संधिवात आहे का हे बघितलं जातं. CBC आहे, ANA म्हणजे अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडीज असतात, ऑटोइम्युन डिसीजेस, म्हणजे आपल्या पेशी जर आपल्याला त्रास जास्त देत असतील तर त्याचा परिणाम म्हणून सगळ्या सांध्यावर असेल, स्नायूवर असेल, हे ऑटोइम्युन डिसीजमध्ये येतं, हे बघितलं जातं. युरिक ॲसिड जे गाऊटशी संबंधित आहे का, एखादा सांधा गाऊटशी संबंधित दुखणं आहे का हे बघण्यासाठी युरिक ॲसिड बघितलं जातं. ह्या बेसिक टेस्ट बघितल्या जातात. ह्यातून जर सुटत असेल तर आम्हाला जास्त वाव मिळतो की बाबा आपलं निदान परफेक्ट करण्यासाठी. यात कुठं जर सापडत असेल तर मग ते संधिवाताकडे कितपत जातंय हे आम्ही बघून मग त्यानुसार औषध देत असतो. बरोबर. आता आपण संधिवाताबद्दल बोलत असताना सर तुम्ही आमवात असं म्हणालात. आता संधिवात आणि आमवात नेमका लोकांचा गोंधळ पण होऊ शकतो, तर ते डिटेलिंग आपण करणार आहोत की आमवात म्हणजे काय आणि संधिवात म्हणजे काय आणि दोन्हीमध्ये नेमकं काय फरक आहे. संधिवात आणि आमवात हे पूर्णपणे वेगळे आहेत, त्याच्यात नेमका काय फरक आहे, काय सांगाल तुम्ही? हे दोन्हीही वेगळे आहेत. मगाशी मी टेस्टमध्ये सांगितले की RA फॅक्टर म्हणून असतं. ॲलोपॅथीमध्ये RA फॅक्टर असेल तर आमवात म्हणून सांगितलं जातं. ओके. आम्ही सुद्धा तसा विचार करतो, पण त्यामध्ये आणखीन डिटेलिंग आमच्यामध्ये केलं जातं की आमवात आणि संधिवातामध्ये फरक काय आहे. तर संधिवातामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मोठे सांधे दुखायला चालू होतात. बर. आणि आमवातामध्ये लहान सांधे आधी दुखायला चालू होतात. अतिशय मोठा आणि महत्वाचा फरक आहे सर. हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे. दुसरी गोष्ट, संधिवातामध्ये प्रत्येक वेळेला दुखत असताना हा तेवढा सांधा एकच सांधा दुखत असतो. आमवातामध्ये आज एक सांधा दुखतो, दुसऱ्या दिवशी दुसरा सांधा दुखतो, तिसऱ्या दिवशी तिसरा सांधा दुखतो, पण त्याच्या आधीचा जो सांधा दुखतो तो दुखत नसतो दुसऱ्या दिवशी. बर. म्हणजे एक दिवस एक सांधा, दुसऱ्या दिवशी दुसरा सांधा, पण पहिल्या दिवशीचा सांधा दुखत नाही दुसऱ्या दिवशी. बर. हे एक आमवाताचं आयुर्वेदानुसार फार महत्वाचं एक लक्षण सांगितलेलं आहे. आमवातामध्ये आणखी काही गोष्टी आम्ही विचार करतो. पेशंटला प्रश्न विचारतो की तुम्हाला भूक लागते का, पित्ताचा त्रास होतो का. पेशंटला वाटते की मला सांध्याचा त्रास होतोय आणि तुम्ही हे का विचारता. किंवा आम्ही पोट तपासतो, पोट साफ होते का विचारतो, पण याचा संबंध आजाराशी असतो हे लोकांना कळत नाही. आमवातामध्ये हे आम्हाला बघायलाच लागतं. अच्छा. मग आमवात आहे का संधिवात आहे हे कळण्यासाठी संधिवाता पेशंटला सुद्धा आम्हाला तेच प्रश्न विचारायला पाहिजे. आमवातामध्ये काय असतं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूक नसते, भूक कमी झालेली असते आमवाताच्या पेशंटमध्ये. भूक कमी असलेल्या पेशंटने व्यायाम नाही केला तर त्यांना आमवात होऊ शकतो. व्यायाम न करता विरुद्धान्न खाल्लं, विरुद्धान्न तुम्हाला माहिती आहे, दूध केळ एकत्र खाणं, नॉनव्हेज दूध एकत्र खाणं, नॉनव्हेज दही एकत्र खाणं, फळ आणि दूध एकत्र खाणं, ह्या सगळ्या गोष्टी, चहा चपाती खाणं, या सगळ्या गोष्टी एकत्र असताना आणि जड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच व्यायाम केल्यानंतर आमवात होऊ शकतो. बर. म्हणजे आम्हाला हिस्ट्री का विचारायला लागते तर त्या आजाराच्या डायग्नोसिस पर्यंत येण्यासाठी ती हिस्ट्री विचारायला लागते. आणि ही एकदा हिस्ट्री विचारली आणि कन्फर्मेशन आलं तर ते आमवात आहे असं ठरवलं जातं. संधिवातामध्ये मोठे सांधे धरले जातात, तेवढा सांधा दुखत असतो, मग त्याच्यावर ताण पडून नंतर दुसरे सांधे दुखायला लागतात. पण ही संचारी जे सांगितलं ते आमवाताशी संबंधित आहे. झीज आमवातामध्ये सुद्धा होते, संधिवातामध्ये सुद्धा होते. सूज
आम वातामध्ये बऱ्याचदा सुरुवातीला येते, कारण ती आहाराशी संबंधित आहे. बर. आणि संधिवातामध्ये आहाराशी संबंधित प्रत्येक वेळेला असेलच असं नाही, तुमच्या कामाशी संबंधित सुद्धा ते असू शकतं. त्यामुळं संधिवातामध्ये लगेच सूज येत नाही, आधी दुखणं चालू होतं, आणि आम वातामध्ये दुखणं नंतर चालू होतं. सूज आधी येते. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ओके ओके. यासोबत आभाळ आल्यानंतर सांधे दुखणे, सांधे दुखत असताना 100% कणकण असणं, ताप असणं हे आमवातामध्ये असतंच. संधिवातामध्ये हे प्रत्येक वेळेला असेलच असं नाही. संधिवातामध्ये सांधे वाकडे होतील हे नाही सांगता येत, पण आमवातामध्ये सांधे वाकडे होतात. अच्छा. त्याकडे दुर्लक्ष जसं करत जाईल तसं तर ते सांधे वाकडे होत जातात. पण हे दोन्ही आजार, आमवात आणि संधिवात, याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आणि आयुर्वेदाची साथ घेणं ह्या आजारांसाठी फार आणि फार महत्वाचं आहे, तरच ते पूर्ण बरे होऊ शकतात. बरोबर. आता फार महत्वाचा फरक तुम्ही सांगितलातच सर, पण कारणं पण काही मगाशी बघितली. पण आमवात हा फक्त तुमच्या चुकीच्या आहारामुळेच होतो की त्याला आणखी पण काही वेगळं कारण आहे? आयुर्वेदानुसार तर नाही. ओ, म्हणजे मंडळी बघितलं की माहिती असतं आपल्याला की हा विरुद्ध आहार आहे, पण तरी पण आपण तो करतो आणि मग पुढे जाऊन आपल्याला आमवाताला तोंड द्यावं लागतं. हे डॉक्टरांच्या सांगण्यावरून आता आपल्याला लक्षात आलेलं आहे. पण संधिवातासारख्या आजारावर आणि एकूणच आमवातावर सर आपल्याला मग आयुर्वेदानुसार, आयुर्वेद म्हणलं की पथ्य पाणी आलंच, किंवा मग उपचार पद्धती आहे जी आयुर्वेद पद्धती, तर त्याच्यानुसार हे जे उपचार केले जातात ते कशा पद्धतीचे असतात? आणि मग या दोन्हीमध्ये, म्हणजे आमवात असेल किंवा संधिवात असेल, दोन्हीमध्ये तुम्ही पथ्य कंपल्सरी सांगता, आणि काय असेल ते पथ्य? उपचाराआधी पथ्य सांगतो, कारण ते महत्वाचे असतं. पथ्याच्या बाबतीत दोन्हीही, म्हणजे आयुर्वेदाकडे कुठलाही पेशंट आला तर पथ्याशिवाय तो बरा आम्ही करतच नाही. सगळ्यात पहिलं अट ती असते. संधिवात आणि आमवातामध्ये आधी कारणं ज्यावेळेला आपल्याला कळतात त्यानुसार बऱ्याचदा पथ्य ठरलेली असतात. आमवातामध्ये आहाराशी संबंधित असल्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा त्याला जी काही कारणं आहेत, म्हणजे ते विरुद्ध आहार असेल किंवा खाण्यापिण्यातल्या चुकीच्या सवयी असतील, जंक फूड, फास्ट फूड, ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे बंद करायला लावल्या जातात. दही, मांसाहार, मासे, गुळ, दुधाचे सगळे पदार्थ, तळलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड, उडीद, हे पदार्थ पूर्णपणे बंद केले जातात, अवॉइड केले जातात. भूक नसताना खाणं, की जे लोकांना लक्षात येत नाही, समोर आलं की खाणं एवढंच कळतं, त्यापेक्षा भूक नसताना खाणं हा फार कटाक्षानं पाळण्यासारखी गोष्ट आहे. कारण आमवात म्हणजे हे नावातच आम आहे. आम म्हणजे न पचलेला भाग. जर आपण ह्या गोष्टी व्यवस्थित पाळल्या तर पचन होणार, आणि पचन झाल्यामुळं न पचलेला भाग तयारच होणार नाही, आणि आपला आजार पथ्यानं सुद्धा तितकाच आटोक्यात येऊ शकतो. बरोबर, लवकर बरा होऊ शकतो. अति खाणं टाळलं पाहिजे, आवडते म्हणून जास्त खाणं हे टाळलं पाहिजे, जागरण टाळलं पाहिजे. बरं. जागरणानं सुद्धा वात वाढतो. दिवसा झोपणं टाळलं पाहिजे, त्यानं कफ वाढतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हल्ली बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असते की जॉबला आहे, कामाला आहे, प्रवासात आहे, म्हणून मलमूत्र तटवणे, म्हणजे प्रेशर आलेलं आहे, सिग्नल आलेले आहेत की आता युरिनला जायला पाहिजे, पण एवढं काम आटपतो, तासभर त्यात जातो, कळत नाही. यानं जो वात वाढतो ना, तो भयंकर वाढतो. बापरे. म्हणजे हे या गोष्टी लक्षात सुद्धा येत नाहीत, न दिसणाऱ्या गोष्टी. करेक्ट. म्हणजे ह्या गोष्टी कटाक्षानं पाळणं फार गरजेचं आहे. आणि प्रवास असेल तर सततचा प्रवास, जर आपल्याला आजार झाला असेल तर सततचा प्रवास, सततचं वारं, सततचं ऊन हे टाळलं पाहिजे. मग या उपचाराच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी पाळल्यानंतर आम्ही उपचार म्हणून सांध्याशी संबंधित, म्हणजे फ्लुइडशी संबंधित असेल, गादीशी संबंधित असेल, स्नायूशी संबंधित असेल, त्याचं डिफरन्शिएशन झाल्यानंतर त्या पद्धतीची ट्रीटमेंट देतो. लेप असतील, इंटरनल औषधं असतील, पंचकर्म करायचं असेल तर मग बस्ती असतील, तिथली जानू बस्ती किंवा जो काही सांधा आहे त्या सांध्याच्या ठिकाणी पंचकर्म केलं जातं, जलौका लावले जातात, जळू लावले जातात, अग्निकर्म, विद्धकर्म ह्या प्रोसेस केल्या जातात, आणि यातून पूर्णपणे पेशंट बरा होऊ शकतो, होतात. अच्छा. फक्त सांध्याच्या बाबतीत एक गोष्ट अशी असते की दुखणं असतं ते सहन होण्यासारखं बऱ्याचदा नसतं, बऱ्याचदा असतं. सहन होण्यासारखं असतं की माणूस दुर्लक्ष करायला लागतो हळूहळू. सहन होण्याच्या बाहेर गेलं की मग त्याला सुद्धा पेशन्स राहत नाहीत, मग डॉक्टर सारखं बदलणं ही एक पेशंटकडं सगळ्यात मोठी चूक होत असते. अच्छा. म्हणजे 1-2 महिने थोडंफार कमी आलं तरी तेवढ्यावर समाधान मानत असतो, पण तसं न मानता
एज जर कमी असेल म्हणजे 60-65 पर्यंत असेल तर तो आजार पूर्णपणे जाऊ शकतो. झीज जरी झाली असली तर ती भरून निघू शकते. बर बर. म्हणजे गादीची जरी झीज झाली असली तर ती पूर्णपणे भरून निघू शकते. असे पेशंट्स आहेत आपल्याकडे. स्नायूशी संबंधित असेल तर स्नायूची ताकद वाढल्यानंतर सांध्याचा वाकडेपणा सुद्धा काही काही वेळेला कमी होऊ शकतो. ओके. जी गॅप जी असते ती सुद्धा भरून निघू शकते. म्हणजे ह्या लेवल पर्यंत सुद्धा आपण उपचाराने रिझल्ट देऊ शकतो. फक्त पेशंटचे जे पेशन्स आहेत ते फार गरजेचे आहे. सर तुम्ही आता बोलताना म्हणालात की जी गॅप जी असते ती पूर्ण मिटलेली आहे तर ती पण पूर्ववत होऊ शकते. म्हणजे जी गॅप गरजेची आहे आणि ती जी गादी आहे ती आपल्या आयुर्वेद उपचारानं पूर्णपणे भरून येऊ शकते असं तुम्ही सांगितलं. खरं हे विधान इथून सांगताना लोकांनी कान टवकारलेले असतील हे विधान ऐकताना खरं तर. आणि खरंच असं होतं कारण आपल्याला आजकाल जाहिरातींचा पण इतका भडीमार होतो. कुठलंही आपण एखादं ओपन केलं अगदी यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल कुठलंही तर त्याच्यामध्ये या जाहिरातींचा आपल्याला अक्षरशः भडीमार होत असतो की इतक्या दिवसात गादी तुमची भरून येऊ शकते आम्ही गॅरंटी देतो वगैरे. तर एक आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल की खरंच असं होऊ शकतं की ते व्यक्तिगणिक किंवा त्या आजारी व्यक्तीनुसार हे सगळं बदलू शकतं? हा मुद्दाच महत्वाचा आहे की तुमचं वय किती आहे, तुम्ही पथ्य किती पाळता, तुम्ही सांगितलेल्या गोष्टी किती ऐकता, तुम्हाला कारणं कळल्यानंतर ती कारणं तुम्ही किती टाळता, ह्या सगळ्या गोष्टीवर तुमचा आजार किती बरा होणार हे ठरत असतं. एज हा फॅक्टर फार महत्वाचा आहे. म्हणजे बालवय, तरुण वय आणि वृद्धापकाळ ह्या 3 स्टेजमध्ये आपलं आयुष्य असतं. तरुण वयापर्यंत जर तुम्हाला संधिवात झाला असेल आणि सुरुवातीच्या उतार वयामध्ये जर आपल्याला संधिवात असेल, झीज झाली असेल, ती पूर्णपणे भरून निघू शकते. एकदा उतार वय आलं कारण तो काळ सुद्धा वाताचा काळ असतो आणि एकदा वाताचा काळ चालू झाला की परत ते भरून निघत नाही. मग त्याला लिमिटेशन राहतं. अच्छा. म्हणजे मी जे मगाशी विधान केलं हे होऊ शकतं पण एका ठराविक लिमिट पर्यंत, एज पर्यंत. काय असेल साधारण ते एज की त्यापर्यंत आपण ते भरून काढू शकतो परत? साधारण 60 पर्यंत. ओके. पुरुषांच्या बाबतीत. स्त्रियांच्या बाबतीत मेनोपॉज झाल्यानंतर झीज भरून निघणं हे फार कमी राहतं. अच्छा. म्हणजे हे पण अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत असं म्हणायला हरकत नाही. आपण आहाराचं आपलं नियोजन पथ्य पाणी जे आहे ते व्यवस्थित सांभाळलं तरी पण आपला हा आजार आटोक्यात राहू शकतो. पण हे जे पथ्य आहे किंवा हे जे उपचार आहेत त्याचा कालावधी किती असतो? म्हणजे दोन्ही ते पॅरलली जातील का तुम्ही पथ्य पाळलं तर मग तुम्हाला उपचार नाही घेतले तरी चालतील? कारण हा एक लोकांच्या मनात महत्त्वाचा प्रश्न असतो की मी किती दिवस उपचार घेऊ, किती लॉंग टर्म मी औषधं खाऊ? काय सांगाल? लॉंग टर्म किती घ्यायची हे तुमचा आजार किती मुरलेला आहे, किती दिवसाचा आहे याच्यावर राहतं. आमवात हा लगेच बरा होत नाही. हा फार त्रासदायक व्याधी आहे. ओके. कारण तुमच्या आहाराच्या वर्षानुवर्ष झालेल्या चुकांमुळे तो तिथपर्यंत आलेला असतो. ओके. ते सगळं आतनं झिजवून बाहेर काढणं आणि परत सांधा नॉर्मल करणं ह्याला फार वेळ लागतो. त्यामुळं साईड बाय साईड पथ्य पाळणं हे फारच गरजेचं आहे. वातावरणाचा परिणाम होत असतो, प्रदूषणाचा परिणाम होत असतो. पथ्य हे पाळणं त्या पूर्ण आजार बरा होईपर्यंत हे गरजेचं असतं. पण एकदा तुमचा आजार बरा झाला की पथ्य पाळण्यात लिमिट म्हणजे थोडं तुम्ही ढिलं झाला तरी काय हरकत नाही. अच्छा अच्छा. म्हणजे कधी कधी आपण चीट मिल म्हणतो तसं करू शकतो. कधी कधी पण मला वाटतं की हे सातत्यानं थोडंसं पथ्य पाळलं तर पुढे सुद्धा जाऊन आहार कंट्रोलमध्ये राहायला मदत होत असेल. हो. आणि आजार सुद्धा कंट्रोलमध्ये राहील. एकदा पूर्ण झालं की परत तो आजार होत नाही. आपल्या चुकांमुळे झाला तर पुढं आणि एजनुसार झाला तर होऊ शकतो. ओके ओके. आता सर तुम्ही मगाशी म्हणालात की आमवात झालेला आहे म्हणजे एकदा हा सांधा दुखतोय उद्या दुसराच सांधा दुखतोय मग लोकांना पण कळत नाही आणि मग थोडेसे उपचार केले की थोडा आजार आटोक्यात येऊ शकतो. पण मग औषधं पण थांबवली आणि पथ्य जे पाळत होतो ते पण सोडून दिलं तर मग त्याचे परिणाम पुन्हा मग वेगळे होत असतील ना? हो होतात की. कारण आमवात मी मगाशी म्हटलं तो हा फार त्रासदायक आजार आहे. लगेच बरा होत नाही कारण तो आहाराशी संबंधित आहे. आपण पथ्यच नाही पाळले किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करत गेलो तर ह्या आहारामुळे सांध्यांबरोबर इतर अवयवांवरही परिणाम होताना दिसतो. ओके. मग त्याला ॲलोपॅथीमध्ये सुद्धा त्याला रुमॅटिक हार्ट डिसीज असं सुद्धा नॉमेनक्लेचर सांगितलेलं आहे. हा आजार पण सांगितलेला की जो पुढे जाऊन हार्टला सुद्धा त्रास देतो. आयुर्वेदात सुद्धा हे सांगितलेलं आहे की आमवात जर तुम्ही व्यवस्थित वेळेत ट्रीट नाही केला पुढे जाऊन हृदयाचे आजार सुद्धा होऊ शकतात. ब्लड प्रेशर वाढणं असेल, हृदय मोठं होणं असेल, हृदयाची साईड्स वाढणं, ठोके कमी जास्त होणं, छातीत दुखणं, हे आमवाताचं हे पुढच्या स्टेप्स आहेत. म्हणजे
म्हणजे हे आता ह्या गोष्टी दिसतात हार्टशी संबंधित आता सुद्धा, म्हणजे तुम्हाला संधिवात नसला तरी, पण संधिवात असताना आमवात असताना हे पुढं गोष्टी दिसत असतील तर त्याचं रिलेशन हे आमवाताशी आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे ट्रीट फक्त आपण हृदय करून चालणार नाही, आमवात सुद्धा ट्रीट करायला पाहिजे. हे आयुर्वेदानुसार एक वेगळा व्ह्यू आहे की जो सामान्य लोकांना माहीत नाही. माहीत असला तरी ते पेशन्सली औषध घेत नाहीत. जे औषध घेतात लोक त्यांना ते पुढच्या स्टेजेस त्यांना दिसत नाहीत, दिसणार नाहीत. म्हणजे तिथपर्यंत ते जाणारच नाहीत. वेळेत त्यांचा हा आजार कंट्रोल मध्ये होऊ शकतो. म्हणजे साधारण कदाचित तुम्ही मगाशी टाइम पिरियड सांगितला, पण 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष सुद्धा या गोष्टी लागू शकतात. पण आजार बरा होऊ शकतो हे आयुर्वेदानं सुद्धा सांगितलेलं आहे. सर, असं पण अनेकदा जाणवतं की असं एकमेकाला, अरे तुझा पाय इतके दिवस, गुडघा इतके दिवस दुखतोय, तू 6-6 महिने औषधं घेतोयस, आणि माझ्या नातेवाईकानं बघ त्यात एके ठिकाणी जाऊन औषध घेतलं आणि थोड्या दिवसात, अगदी 8-10 दिवसात त्याचा गुडघा कायमचा दुखायचा थांबला, आणि किती दिवस तू औषधं घेणार आहेस. सर, हा नेमका काय प्रकार आहे? म्हणजे असं औषध आहे आयुर्वेदामध्ये की एखाद्या पेशंटला असं 8-10 दिवसात बरं वाटायला लागतं? नाही, हा मुद्दा फार म्हणजे सगळ्या लोकांना सुद्धा माहिती आहे. याचा अवेअरनेस करतंय गव्हर्नमेंट सुद्धा, की क्वॅक्स जे असतात किंवा भोंदू डॉक्टर जे असतात, गावोगावी एखाद्या आयुर्वेदिक औषधामध्ये ॲलोपॅथीचं स्टिरॉइड किंवा पेन किलर घालून औषधं दिली जातात. हे बऱ्याच गावोगावी चाललेलं आहे. मी सुद्धा एक आयुर्वेद व्यासपीठ या संघटनेचा सध्या अध्यक्ष आहेत. आम्ही सुद्धा या बाबतीत बरेच अवेअरनेस केलेली आहे. पण लोकांना ते लक्षात येत नाही. किंवा आज औषध घेतलं आणि तुम्हाला तासाभरात किंवा त्या दिवसभरात बरं वाटायला लागतं, ते औषध घेतलं की लगेच बरं वाटायला लागतं. हे आयुर्वेदिक औषध नसतं. हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. अच्छा. आणि मग हे बरेच वर्ष घेतल्यानंतर समजा काही काहींना त्याची सवय लागते, 3 महिने 6 महिने घेतलं जातं, आणि हे स्टिरॉइड आणि पेन किलर असल्यामुळं त्याचा परिणाम किडनीवर होतो, लिव्हरवर होतो, आणि मग अंगाला सूज यायला लागते. मग कुठल्या तरी दवाखान्यात दाखवायला गेलं की आम्ही आयुर्वेदिक औषधं खात होतो, असं आयुर्वेदाचं चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंटेशन झालं. त्यामुळं ॲलोपॅथी किंवा इतर शास्त्राच्या लोकांना वाटतं की हे आयुर्वेदिक औषधं खाऊन झालेलं आहे. याचा दुष्परिणाम पेशंटला सुद्धा भोगावा लागतो आणि शास्त्राला सुद्धा भोगावा लागतो. एक्झॅक्टली. म्हणजे याचा विचार लोकांनी करायला पाहिजे की आपल्याला एखादं औषध खाल्ल्यानंतर लगेच बरं वाटतं का? आयुर्वेदिक औषध हे असं नसतं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. त्याला स्टेप्स असतात, त्या स्टेपनं जाणंच गरजेचं आहे, आणि त्या स्टेपनंच तुमचं बरं होणार आहे. बरोबर. म्हणजे जे आपण म्हणतो की निदान करणं, काही त्याच्यासाठी चाचण्या करणं, टेस्ट करायला लागतात, तर त्या करून मग ते निदान करून मग जेव्हा औषधोपचार चालू होतात आणि त्याला योग्य वेळ द्यावा लागतो, तर तो दिल्यावर जर बरं वाटायला लागलं तर नेमकं ते योग्य आयुर्वेदिक औषध आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हो, आणि सर्टिफिकेट सुद्धा त्या वैद्याचं बाहेरच्या केबिनमध्ये आहे का हे बघायला पाहिजे आणि मग आज जायला पाहिजे. बरोबर. म्हणजे भोंदू लोकांपासून आपण या दुखण्यापासून वाचण्यापेक्षा त्याच्यात जास्त अडकत जातो असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा मंडळी, आपण नक्की या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. सगळं हे ऐकल्यावर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की आपण सहज जे म्हणतो की संधिवात झालाय का, तर नुसता संधिवात नाही, तर आपल्या चुकीच्या आहार विहाराच्या पद्धतीमुळं किंवा विरुद्ध आहार, तर याच्यामुळं आमवातासारखा आजार होऊ शकतो. आणि तो जर आपण वेळेत ट्रीट नाही केला, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर आपल्याला आपलं महत्त्वाचं अवयव असणारं हृदयसुद्धा अफेक्ट होऊ शकतं या सगळ्यामुळं. हे लक्षात आलं तेव्हा आपल्याला या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत की आपण जेव्हा आयुर्वेदीय दृष्ट्या विचार करतो या सगळ्या गोष्टीचा, तर तेव्हा पथ्य असेल, औषधोपचार असतील, तर जोपर्यंत आपले वैद्य आपल्याला सांगत नाहीत की आता आपला हा आजार बरा झालेला आहे, आता आपण औषधोपचार थांबवू शकतो, तोपर्यंत आपण फॉलोअप म्हणजे त्याचा घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. हे सगळं आता जे काही डॉक्टरनी सांगितलं त्याच्यावरून आपल्याला हा निष्कर्ष काढायला काहीच हरकत नाही असं वाटतं. या आजाराचं प्रमाण वाढतंय आणि चुकीची जीवनशैली आपण इतकी फॉलो करतोय सध्या सगळेजण, तर त्यामुळं हे आजार वाढत आहेत. तर इतर सगळ्या आजाराप्रमाणे संधिवात, आमवात यावर सुद्धा आपल्याला नियंत्रण ठेवायचं असेल तर हे कन्क्ल्युजन आपण परत काढू शकतो मंडळी की आपली दिनचर्या, आपला आहार हा चांगला पाहिजे. आपली जीवनशैली चांगली ठेवली, आपला आहार चांगला ठेवला, तर नक्कीच आपण इतर आजारांप्रमाणे या संधिवात, आमवातापासून सुद्धा आपलं स्वतःचं रक्षण करू शकतो, आपला बचाव करू शकतो असं म्हणायला काही हरकत नाही. सर, बरोबर ना? हो, बरोबर. तर तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगितलं, मनापासून धन्यवाद. हो, धन्यवाद.